लिव्हर खराब होण्याची 10 लक्षणे जाणून घ्या. दुर्लक्ष करणे पडेल महागात. 1. पायाच्या तळव्याला खाज येणे. पायाच्या तळव्याला वारंवार खाज येणे हे लिव्हर निकामी होण्याचे लक्षण आहे. फॅटी लिव्हर व लिव्हर सिरोसिस सारख्या समस्या पायाच्या तळव्याला खाज सुटू लागते. जेव्हा शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडू शकत नाहीत, तेव्हा पायामध्ये खाज सुटण्याची समस्या उद्भवते. 2. शौचामध्ये व युरिनमध्ये परिवर्तन. लिव्हर खराब होत असल्यास शौचात उत्सर्जन फार बदल होतो, जसे की कब्ज, इरिटेबल बाउल सिंड्रोम किंवा शौचाचा रंग बदलणे, काळ्या रंगाचे शौचास किंवा शौचामध्ये रक्त येणे, तसेच शरीरामधून युरिन वाटे बाहेर पडणाऱ्या द्रवाचा रंगही बदल रंग महत्त्वाचं काम करतो. साधारण रंगापेक्षा अधिक गडद दिसू आला की नक्कीच लिव्हर प्रक्रियेवर काही गडबड असल्याचं समजू शकतं. भूक कमी लागत असल्यास लिव्हर खराब झाल्याने लिव्हर फेल होऊ शकतो व त्यावर उपचार न केल्याने भूक कमी लागते, ज्यामुळे तुमचे वजन कमी होऊ लागते. अशा प्रकारे जर रोगी फार अशक्त होत असेल तर रक्तवाहिन्यांच्या माध्यमातून पोषक तत्त्वे देण्यात येतात. थकवा. लिव्हर खराब झाल्यानंतर जेव्हा फेल होण्याची स्थिती येते तेव्हा चक्कर येणे, थकवा, स्मरणशक्ती कमी होणे तथा संभ्रम, कन्फ्युजन झाल्यासारखे व शेवटी कोमात जाणे इत्यादी समस्या येऊ शकतात. मेंदूतील न्यूरोट्रान्समिशन्समुळे फार काही न करता सतत थकवा जाणवू शकतो. एक प्रकारची फिटिंग असल्यास आपण एक होस्ट असल्याची जाणीव होते. पायावर सूज येणे. स्वेलिंग इन द फीट. पायाला सूज येणे हे लिव्हर खराब झाल्याचे लक्षण आहे. जेव्हा शरीरातील विषारी पदार्थ जमा होऊ लागतात तेव्हा शरीरातील खालचा भाग सूज येऊ लागते. या समस्येला पेरिफेरल एडेमा म्हणतात, ज्यामुळे पायाला सूज येणे. पायावर दीर्घकाळ सूज येणे लिव्हर निकामी होण्याची लक्षणे आहेत, ज्यामुळे दुर्लक्ष करू नका. 6. टाच वारंवार भेगा पडत असतील देखील लिव्हर खराब होण्याची लक्षण आहे. शरीरातील व्हिटॅमिन B3, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 च्या कमतरतेमुळे टाचांमध्ये ही समस्या सुरू होते. टाचांच्या वारंवार भेगा पडत असतील तर शरीरातील आवश्यक पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करणे गरजेचे आहे. या पोषक तत्वांची कमतरतेमुळे लिव्हरचे आरोग्य बिघडते. त्वचा क्रॅक होऊन क्रॅकल्स स्किन. 7. पोटावर सूज येणे. सिरोसिस लिव्हरचा एक गंभीर आजार आहे, ज्यामध्ये पोटात एक मोठा द्रव तयार होतो. या स्थितीमध्ये गॅस्ट्रिटिस म्हटले जाते व रक्त आणि द्रवाचे प्रोटीन ॲल्ब्युमिन स्तर राहतो. यामुळे असे वाटते की रोगी गर्भवती आहे. कावीळ. जेव्हा त्वचा रंगहीन व डोळे पिवळे दिसू लागतात तेव्हा असे आढळून येते की लिव्हर खराब झाला आहे. त्वचा आणि पिवळे होण्याचे की रक्तात बिलिरुबिन, एक पित्तवर्धक, या स्तर वाढतात. यामुळे शरीरातील व्यर्थ द्रव्ये बाहेर निघू शकत नाहीत. 9. द्रव प्रतिधारण. सर्वसाधारण तरल पदार्थ पाय, टाच आणि तळव्यात जमा होऊ लागतात. या स्थितीला एडेमा म्हणतात, ज्यामुळे लिव्हर गंभीर स्वरूपाने
खराब होऊ शकतो. जेव्हा तुम्ही त्वचा सुजलेल्या भागावर दाब येतो तेव्हा तुम्ही बघा की बोटे वाढल्यानंतर देखील बऱ्याच वेळेपर्यंत बोट काढल्यानंतरही सुजलेल्या भागावर दाबतो तेव्हा तुम्ही बघाल की बोट काढल्यानंतर देखील बऱ्याच वेळेपर्यंत तो भाग दबलेला असतो. त्वचेच्या जवळ जळजळ, त्वचेवर खाज सुटणे, रेशेस, लालिमा येणे इत्यादी समस्या होतात. लिव्हर खराब होण्याची समस्येचे लक्षण आहे कारण त्वचेत असणारे द्रव्याची कमतरता येते, ज्यामुळे त्वचा जड होते व त्यावर खाज येऊ लागते. पायावरील लाल खुणा हेल्थ लाईनच्या बातमीनुसार लिव्हर निकामी झाल्यास पायाजवळ लाल रंगाचे डाग दिसू लागतात. या खुणा गुडघ्याखाली पायावर दिसून येतात. पायात येणाऱ्या या खुणा दुर्लक्ष करू नका. या खुणा लाल रॅशेस सारख्या दिसतात. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करून बाजूचं घंटीचं बटन नक्की दाबा. इंस्टावर, फेसबुकवर फॉलो करा. आपले मित्रमैत्रिणी, ग्रुपवर, नातेवाईकांमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन नक्की दाबा, जेणेकरून पुढील येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला लगेचच मिळेल. धन्यवाद. राधे राधे. जय श्री कृष्ण. जय गुरुदेव. श्री गुरुदेव. धन्यवाद.